जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये पालकमंत्री निधी मागत असल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला। शिंदे गटाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण पठाडे यांनी या सभेमध्ये हा मुद्दा उठवला। ही शंका होती काही ना या ठिकाणी आपण त्या कामाच्या नियोजनाची याद्या प्राप्त केल्या नाही, परंतु आपण शब्द दिला की या ठिकाणी कुठल्याही सन्माननीय सदस्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही। त्यांनी जो ठराव मांडला त्याला माझा अनुभव आहे। दुसरा एक विषय असा आहे की आपण जे खासदार सन्माननीय आमदार यांच्याकडून कामाच्या संदर्भात याद्या घेणार आहे त्या जर आम्हाला सदस्यांना अवगत झाल्या कदाचित आम्हाला ते ओळखून त्या ठिकाणी तुम्हाला हा एक विषय आहे। दुसरा एक विषय या ठिकाणी असा आहे की आपण त्यांना जर काही सन्मान द्यायचा असेल काही आमदार खासदाराचे आले तर त्यांचा प्रश्न त्याच्यामुळे आपण त्याच्यावर किती देते त्यांना देतील किती आपल्याला देणार ते ठरवतील। परंतु या ठिकाणी दुसरा एक विषय असा आहे की आपण पालकमंत्री महोदय या ठिकाणी 50% निधी त्यांच्या कामकाजासाठी किंवा आमदार खासदाराच्या कामकाजासाठी त्या ठिकाणी मागणी केली असं या ठिकाणी सभागृहात आताच या ठिकाणी चर्चा झाली। परंतु मला असं वाटतं आपल्याकडे काही असले की पत्र वगैरे त्यांचं आलं नसेल, परंतु त्यांच्यावरही या ठिकाणी आरोप करणं हे चुकीचं आहे। निश्चित आपल्याला 30 ऑगस्ट नंतर आपलं जे नियोजन जाणार आहे आपल्या नियोजनाला जर त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं तर कदाचित आपण जे आरोप करतो ते तथ्य असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही। परंतु या युतीचं सरकार आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी सगळ्याच पालकमंत्र्याला त्या ठिकाणी निधीबाबतचे निर्देश दिलेले असतील कामकाजाच्या बाबतीत। आणि आपल्या समोर त्या दिवशी तुम्ही होते, कलेक्टर साहेब होते, प्रधान होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे मुख्यमंत्र्यांची सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काही नियम घालून दिलेले कामकाज करताना निधी वाटपाच्या बाबतीत त्याबाबतच त्या निधीचं त्या पद्धतीने त्या निधीचं त्या ठिकाणी वाटप केलं जाईल, कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला माझ्या समोर त्या दिवशी आश्वस्त केलेलं आहे। दुसऱ्या या ठिकाणचा विषय असा आहे की आता आपण मला वाटतं 22 कोटी रुपये शाळा खोल्याच्या बांधकामाला त्या ठिकाणी निधीची तरतूद आहे। त्यामध्ये आपण 19 कोटी दिले साधारण किती शाळा खोल्या आपण बांधू शकाल आणि ते जरी नियोजन आम्हाला सांगितलं तर आम्हाला किती होईल आपल्या शाळा खोल्या साधारण आम्हाला की आमच्या